गेल्या अनेक वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं। खरं म्हणजे आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर हे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे निर्णय जर पुढे 15 वर्षापूर्वी घेतले असते तर मुंबई महापालिकेचे पैसेही वाचले असते आणि खड्ड्यातला प्रवासही वाचला असता, अपघातही वाचले असते, लोकांचे जीवही वाचले असते। केलं गेलं नाही याच्या मागचं कारण तुम्हाला माहीत आहे की दुरुस्तीच्या नावाखाली मुंबईकरांचा पैसा या ठिकाणी खड्ड्यामध्ये घालण्याचा पाप काही लोकांनी केलं, म्हणून याच्यावर परमनंट इलाज काय तर हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हा परमनंट इलाज आहे। आता याच्यामध्ये कुठलाही रस्ता खोदला जाणार नाही आणि कुठल्याही रस्त्याला खड्डा पडणार नाही। खड्डे मुक्त मुंबई या ठिकाणी हा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार। सर्व कॉन्क्रीट रस्त्यांची डेडलाईन आणि दुसरं, ज्यांनी चुकीचं काम केलं, खराब काम केलं त्याला 3.5 कोटी रुपयाचा दंडही लावलाय। 3.5 कोटीचा दंडही लावलाय। त्यामुळे कुठलाही अधिकारी, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर चुकीचं काम केलं तर त्याला एकतर डिबार केलं जाईल, टर्मिनेट केलं जाईल, त्याच्यावर दंड लावला जाईल। आणि मी हेही सांगतो की ज्या ज्या अधिकाऱ्याची जी जबाबदारी असेल त्या विभागातली, त्या अधिकाऱ्याने देखील आपल्या जबाबदारीचं भान ठेवून काम केलं पाहिजे, कारण हे शेवटी पब्लिकचे पैसे आहेत। त्यामुळे काम करून घेणं, क्वालिटी मेंटेन करणं आणि ज्या क्वालिटीचं मटेरियल तो टाकतोय की नाही हे पाहणं, जसं IIT करते तसं त्या आपल्या अधिकाऱ्याची देखील त्या विभागातल्या, मग तो ॲडिशनल कमिशनर असेल, डेप्युटी कमिशनर असेल किंवा असिस्टंट कमिशनर असेल किंवा चीफ इंजिनियर असेल, या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला अपेक्षित आहे की मुंबईतले रस्ते क्वालिटीचे व्हावेत, वेळेमध्ये व्हावेत आणि जे अधिकारी चांगलं काम करतील त्या अधिकाऱ्यांचा सन्मान देखील आम्ही करू, पण जे अधिकारी दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाई देखील कामांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टीकडून काय तयारी करण्यात आली नाही, म्हणून 31 मे पर्यंत पूर्ण डेडलाईन दिलेली आहे। 31 मे पर्यंत जंक्शन टू जंक्शन पूर्णपणे रस्ते हे कॉन्क्रीटचे होतील आणि जे उरतील ते, जे पुढे रस्ते आपल्याला पावसाळ्यामध्ये काम करता येणार नाही अशा रस्ते मोटरेबल करण्यासाठी तिथले खड्डे बुजवले जातील। आणि मगाशी मी म्हटलं जिओ पॉलिमर आलं, रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट आलं, मायक्रो सरफेसिंग आलं, त्यामध्ये दुसरं आणखी काय नवीन इन्फ्रारेड आलं, हे सगळे जे आहे मास्टिक आहे, या सर्व ह्याच्याने ते खड्डे पूर्णपणे बुजवले जातील आणि तिथं कुठेही चिखल होणार नाही, पाणी साचणार नाही, ते लोकांना मोटरेबल असतील आणि लोकांना सोयी ते चालायला, वाहन चालकांना सुसह्य असतील। भ्रष्टाचार झाला, विरोधक आरोप करतायत की कॉन्क्रीटीकरणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। मी एवढंच सांगतो, आता कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे विरोधकांचे जे दरवर्षी रिपेरिंगमध्ये, दुरुस्तीमध्ये काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं, डांबरामधून करायची संधी गेली, त्यामुळे आता त्यांची ओरड जी आहे आणि कॉन्ट्रॅक्टर देखील कॉम्पिटिशन झाली, चांगले कॉन्ट्रॅक्टर आले, बघितलं आता तुम्ही बघा क्वालिटी काम केलंय की नाही ते, आणि जिथं क्वालिटी खराब असेल त्याच्यावर ॲक्शन घेण्याचं काम आयुक्त करतायत। त्यामुळे आता त्यांचं जे दरवर्षी दुरुस्तीमधून जे काही स्वतःचा जो मलिदा आहे तो आता बंद झाला आणि म्हणून पुढचे 25-30 वर्ष नो दुरुस्ती, नो खड्डा आणि मुंबईकरांना चांगला प्रवास।